गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आमच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमची झाली सकाळची सुरुवात. सकाळी चहा पाणी सगळं केलं. शंभूला डबा बनवला. शंभूचे पप्पा मुलांना सोडून आले आणि परत शंभूला घ्यायला आले. पण आज काय झालं, त्याच्या शंभूच्या शाळेमध्ये शंभूच्या पप्पाने सोडलं त्याला. आज मी तो म्हणे पप्पा तुम्ही सोडा म्हणून. त्याच्या बुकला अजून कवर लावून नाही घेतली तर टीचर अगोदर म्हणून सांगा म्हणे. आणि त्याला सोडला आणि निघालो होतो आम्ही. दुसऱ्या शाळेवर निघालो होतो मुलांना पिकअप करण्यासाठी. मुलं आता एक दोन मुलांना घेत होतो पिकअप घेत बाकी काय मग चालूच होतं. बजाजनगरच्या तिकडे रस्त्याच्या पुढे गेलो होतो. 2-3 मिनिटाला मुलांना घ्यावं थांबावं लागते बस. एकदाच असतात. आणि मी लावलं होतं विठुरायाचं, शंभूच्या पप्पाने लावलं होतं विठुरायाचं गाणं. तर त्यांच्या गाण्यावर शंभूचे पप्पा मस्त एन्जॉय करत होते. गाणं म्हणत कधी रस्ता कटते समजतच नाही. आणि रस्ता कटकते म्हणजे जास्त वेळ नसतं मुलांना पिकअप करायचा. जेव्हा मुलं बसलेले असतात तेव्हा नाही जमत सॉन्ग वगैरे म्हणायला, कारण की मुलांची सिक्युरिटी आपल्या याच्यामध्ये असते. काय म्हणतात ते, त्यांची जबाबदारी आपल्यावर असते. त्याच्यामुळे तेव्हा कॉन्सन्ट्रेशन देऊनच गाडी चालवावं लागते. जेव्हा मुलं नसतात तेव्हा बसमध्ये तेव्हा असं होऊ शकतात. आणि बसकडे लक्ष पण असतं. असं नाही की फक्त गाणंच म्हणतात म्हणून, कारण फक्त बस चलवून एकदम शांत बसून कंटाळून जाते माणूस. सर्वच पाहावं लागतं. सोडलं आणि छान असं झाडाखाली टोमॅटोची चटणी आणि पोळे बनवलेली होती ती जेवलो. दोघं पण शंभू चुकू थोडंसं जेवला, कारण तो रोज जेवतो पण आपल्याला नाही जेवला तो. आणि जेवण झाल्यावर परत घराकडे निघालो. काही थोडेसे फोटो वगैरे घेतले तिकडे. आणि मोठा देवी मंदिराच्या समोर अतिक्रमण झालं गरिबांचं. तर काय करणार आता, ऑप्शन्स नाही. सर्वांना फोटोच त्याच्यावर असतं, भाजीपाल्यावर असणार आहे. टपऱ्या वगैरे काढ सगळं तोडून टाकलं. सगळं तोडून टाकलं.
असं तर ते दिसतंय आता पूर्ण असं. हे तरी नाही, पण काल तर एवढं म्हणजे हे तरी फक्त वरचं दिसतंय. नसता काल खूप जास्त नुकसान झालेलं, पण ते उचलून ठेवलं म्हणून, नाहीतर खूप जास्त नुकसान झालेलं सर्वांचं आणि खूप जास्त लॉस. म्हणजे आता त्यांचा उदरनिर्वाह सर्वांचा आपला त्याच्यावरच असतो भाजीपालवाल्यांचा. तर शंभू तसं करू नको चिकू. तर हे पहा असं पूर्ण वरतून हे करून काढलंय आणि समोर तर हे पण तोडून टाकलंय असं.